काऊन हो राकेशजी, आज लवकर आले? काम नव्हतं वाटते आज? तसं नाही काजल, काम होतं. काम नाही राहत काय, काम रोजच राहते. पण आज जाणून बुजूनच आलो घरी लवकर. काऊन काऊन जाणून बुजून काय काम आहे आता घरी? काय करा ना आता एवढ्या लवकर येऊन? काजल, बाबा तुला काम आहे का आता? कोणी काम आहे का हाय फ्री आता तू? आता सध्या तर नाही म्हणा काम, पण 1 घंट्यानंतर करा लागन. जेव्हा खावाची तयारी, स्वयंपाकाची तयारी करा लागन बा. काऊन, काही काम होतं का तुम्हाला? नाही, मी कसा म्हणतो चाल ना जरा असं घुमून फिरून येऊ. ते आपल्या आवडत्या फेवरेट गार्डन मध्ये थोडंसं बसू, थोडंसं थंड्या हवेमध्ये थोड्याशा गोष्टी करू. लय दिवस झाले आपण गेलो नाही बाहेर कुठं. तुला बोर लागत असेल ना घरी? बोर तर लागते म्हणा, पण आता तुम्ही जाता ड्युटीवर तर मग मी कशी एकटी जाऊ? नाही बरं वाटत, म्हणून मग मी राहते घरी. बोर तर वाटते, बोर लागते घरी राहू राहून. चल मग आता मी लवकर आलो तर चल आता दोघं घुमून येऊ मस्त. तू बी मूड फ्रेश होऊन जाईल आणि थोडंसं एकट्यामध्ये म्हणजे थंड हव्यामध्ये बाहेरच्या खुल्या हवेमध्ये आपण बसू तर अजून चांगलंही वाटेल. चल बरं, चल. होय होय होय, पटकन तयारी कर पटकन. चल बात येऊन जाऊ मग. हो, मग 1 घंट्यात येणं होईल मग आपलं. मग मला घरी स्वयंपाकाची तयारी करायची आहे बा. नाही तर मग ते बिंदुताई ना ललिताताई म्हणून का हे मस्त घुमाले फिरायला गेले ना आम्ही स्वयंपाक करू काय? अरे येऊन जाऊ 1 घंट्यात वापस येऊन जाऊ थोडंसं घुमू फिरू, थोडंसं काही खाऊन घेऊ आणि त्या गार्डन मध्ये बसून येऊन जाऊ. कोणतं तुला रात भरासाठी नेऊन राहिलो? हो बरं ठीक आहे. मला अजून काही दुकानातून घ्यायचं बी आहे, ते घेऊन घेईन मी. चल मग. होय होय, कर कर पटकन तयारी. मी बाहेर हाव बसला. हो, मी बाहेर येतो साडी बदलून. काऊन बापूजी, काय झालं? काऊन इकडे तिकडे फेऱ्या मारून राहिले? काही नाही वहिनी, असाच. काय असाच करता बापूजी? खरं तरी बोलत जा, कधीतरी खरं बोलत जा. काय वहिनी, काय खोटं बोलतो काय? मी काही खोटं बोललो काय? आम्ही काजल कुठे चालली? असं म्हणूनच बापूजी वाट पाहून राहिले असं काजलचे. फेऱ्या मारून राहिले इच्छा इथं. विचारतो तर काही नाही म्हणते. काजल आणि बापूजी बाहेर चालले का? हो काजल बाहेर चालली वाटते घुमाले, काही खावाले नाही? हो ताई, हे म्हणते का आता लवकर आले म्हणते आज, तर चाल म्हणते बाहेर. मला काही थोडंसं चीज घ्यावायचं आहे, काही महत्वाची, काही साबण, काही टिकले विकले घ्यावायचे. तर म्हटलं चला जाऊन येऊन जाऊ. बात येतो 1 घंट्यात. हो जाय बापा, 1 घंट्यात येईन, 2 घंट्यात येईन, मला काय. आई येतो मग. आई, लय दिवसाची काजल घरात होती तर म्हटलं बोर लागत असं तिले. तेच म्हणे मला बोर लागते म्हणे, तर चल म्हटलं जरासा फिरून आणतो म्हटलं. तर मग 1 घंट्यात येऊन जातो. जाणं तर बाबा, या ना फिरून. मी काय मना करतो काय रे? मग जसं मला विचारून राहिला मना करतो का मी? आता टाइम भेटला तर येऊन जायचं फिरून फारून. काय होते त्याला घरामध्ये, तसंही बोर लागते. बरोबर आहे तिचं. जा या फिरून येऊन जा. हाव ना, आम्ही तिघे घरी. जरासा टाइम बी झाला तर काही फरक नाही पडत, करतो आम्ही. या आरामानं फिरून. तेच म्हणलं आई, येऊन जातो जरासा फिरून. मग ड्युटीवर गेलो म्हणजे मग कायचं, मग टाइम नाही भेटत. आज शनिवार होता तर हाफ डे होता म्हणून लवकर येऊन गेलो घरी. हो ना, जा फिरून जा. चल मग काजल. हो आई, बिंदू ते मी लवकर येतो, 1 घंट्यात येऊन जातो. मग स्वयंपाक करू मग. हो जा ना, जा ये 1-1.5 घंट्या ये. हाव ना, मी करतो. मजा आहे बा लहान जाऊबाईची. काय मस्त फिराले नवे कपडे घालून. मजा आहे बापा. आम्हाला बसायला लागते घरामध्ये लेकरू घेऊन. तोय जा ना ललिता, तू कायले बसतो लेकरू घेऊन? तोय जाय आण लेकरू, आम्ही पाहतो. जाय तू बी. कुठं घुमाले जातं काय तर? नाही आता बाई राहू दे. मी काय बिंदू, चाल ना मग. चालतो काय तर, लवकर येऊन जाऊ. हो चला ना, येतो ना, चला. बिंदू कुठं? आता तू कुठं चालली? मोहन कुठं रे? आता बाई काही नाही, कॅल्शियमच्या आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या संपल्या तर त्याच घेऊन येतो म्हटलं. तर म्हणून इकडे आपल्या जवळच्या रोडवरच्या मेडिकलमध्ये जातो. तू कायले जातं मग? आणून घेईन ना मोहन. अरे तुला नाही समजत काय रे बापू? घेऊन येजो ना. आई, मला नाही समजत बा ते कोणत्या गोळ्या आणायला लागतील कोणत्या नाही तर, म्हणून बिंदूलेच घेऊन जातो आणि तिच्या मतानच घेऊन घेते. हो आई, मी म्हटलं होतं येईल, तुम्हीच घेऊन या म्हटलं होतं. नाही म्हणे चाल तूच चाल, त्याच मतानं घेऊन घेजो. तुला कोणत्या लागते तर म्हणून. जाय बा मग बिंदू, जा घेऊन ये गोळ्या. काय आणतो तर जा. तुझे हातपाय मोकळे होऊन जाईन थंड हव्यामध्ये संध्याकाळच्या. जा या तुम्ही, या घुमून फिरून. काही खाऊन पिऊन बिया जा. काय आता बाई, काय खाणार आहे? काय बी जे दिसलं ते जा. बिंदू चाल लवकर, उशीर होतो मग. हो चला ना, तयारी तर झाली तर मग. असं काय बिंदू ताई, तयारी करूनच बसल्या होत्या वाटते नाही? भाऊजी येणार होते माहित होतं तुम्हाला? हो, सकाळीच म्हणे ते संध्याकाळी जाऊ म्हणे. मला माहितच होतं, तयारीच करून बसली. चला आत्या बाई, मग मी येतो मग 1-1.5 घंट्यात. बात हो, ये आरामानं. हाव ना आम्ही दोघी.
ललिता पाय दोघी गेल्या, लहान गेली मोठी गेली. आता तू मंदातली तू राहिली बापा. आता तो झोपला काय धैर्य? त्याला पाण्यात टाकून दे आणि ये पटापट स्वयंपाक करून घेऊ दोघी. हो ना त्या बाई पाबर दोघी चालल्या गेल्या. अहो येत मी आले टाकून देतो पाण्यात आणि करून घेऊ स्वयंपाक. दोघे गेले मस्त मस्त तयाऱ्या करून हशी खुशीनं आपल्या आपल्या नवऱ्या संग गेले बाहेर घुमाले फिराले. मस्त घुमून फिरून येतील. आणि मी बसले राहतो घरामध्ये लेकरू घेऊन काम करत घरातले. आम्ही घराले राखा नाही का मी काय घराले माही काही व्हॅल्यू नाही काही नाही काहीच नाही ना. घुमाले फिराले. आले का तुम्ही? या तुम्ही. आलो ना बा. काऊन नाही येऊ काय? बापरे इथं नागिनी सारखी फुस करून राहिली. नागिनी सारखी बसली कोप गृहात कोई वाणी. काऊन ललिता काय झालं? हो काय झालं नकोच विचारा तुम्ही. काय झालं ना काय नाही तर काय होणार आहे मला? काय झालं बा ललिता? काऊन अशी फुस करून राहिली तू? काऊन एवढ्या रागात बसली? काही चुकलं का माय काही चुकलं का? घरातलं कोणी काही बोललं का? काय झालं तुले? तुम्ही काही नको. तुम्ही बायकोच कायले केली काय माहित. आज त्या भावाची गुलामी करत राहा फक्त. तुम्ही त्याची गुलामी करत राहा तुम्ही. काही नाही दुसरं काही नाही. बायकोले जरासं घुमाले फिराले न्या जरासं लेकराले काही घेऊन द्या ते काही नाही. फक्त भाऊ सांगते तसं करा. त्याच्या मांग धावा हेच करा तुम्ही फक्त. अरे यार माझ्या भिंत अजून केलं का सुरू तू ना? झालं का अजून सुरू तू एक थोपडं? आता काय झालं तुले? आज मोठा रूम एसीवाला घे मोठा रूम दिला एसीवाला दिला. अजून काय पाहिजे तुले? अजून केली सुरू? झालं अजून सुरू तू हेच गरम? मला दर्द होते मला दुःख होते म्हणून बोलतो मी. झालं सुरू तर जरासं बोललं का झालं सुरू केलं सुरू करता. मग ते पण घ्या तुमच्या लहान भाऊ आणि मोठा भाऊ कसे मस्त बायकाईले घेऊन फिरायला गेले. आणि मी बसली घरामध्ये आता स्वयंपाक करतो त्याच्यासाठी. हेच कामं राहिले मग आपाशी. जाऊ दे बा. गेले तर काही कामानिमित्त गेले असतील. तुले कोणी काम आहे काय? कामानिमित्त नाही गेले तसेच गेले ते घुमाले. काजलनं राकेश आणि बिंदूनं भाऊजी बी तसेच केले फिराले. काही कामानिमित्त नाही गेले ते. तुम्हाला म्हटलं जरासं चला ना फिराले तर काय म्हणता? नाही कायले बाबू लहान आहे आणि अजून पैसे खर्च होते. तुमचेच खर्च होते का पैसे? त्याचे नाही होत का खर्च? अरे बा ललिता आता काय सांगू तुले ना काय करू? पाय भाऊन अजून पैसे नाही दिले मला वापराले. आता दिले असते तर चाललो गेलो असतो घुमाले आपण बी. दिले नाही ना अजून तर 3000 देते मला तर 1000 माये 2000 तू घेऊन घेत होते भाऊन दिले म्हणजे. वारे वा मदनला असंच भावाच्या समोर भीक मागा तुम्ही. हो आणि जर मला काही गरज पडली आणि माझ्याजवळ पैसे नसले तुमच्या भावानं दिले नाही तर मग मरू द्या का मला? काय करू मग ललिता तू सांग मी काय करू? पुरा हिशोब दादापाशी राहते. ते पाहून घ्या राकेश बापूजी कसे वेगळी ड्युटी करतात ना. त्याचे पैसे त्याच्याजवळ ठेवते. त्याला मागा लागते का कोणाला? बाकीचे पैसे बायकोले देते काही पैसे आईले देते काही पैसे जवळ ठेवते. त्याला मागा लागते का कोणाला? आणि ते मोठे भाऊजी बी पुरा हिशोब वावराचा त्याच्यापाशी आहे. तुम्ही काम करता सगळं करता तरी हिशोब तुमच्यापाशी नाही तरी ते तुम्हाला वापरायला पैसे देते. त्याला मागा लागते का कोणाला? ते कसे अर्धे पैसे येईले देते अर्धे पैसे बायकोले स्वतः देऊन देते. मागाही नाही लागत त्याला त्याच्या बायकाईले देऊन देते आणि स्वतः बी वापरायचं तर वापरू शकते. ते तुमचं काय तुम्ही वापरू शकता काय स्वतः पैसे? जास्त वापरले बी तर तिकून बी बोलते तुमचा भाऊ. हे पाय ललिता माय गणित आहे कच्चा म्हणून मी हिशोब माझ्याजवळ ठेवत नाही. आणि दादाजवळ राहायचं तर तो कुठं नेत नाही काय? आता बंद कर तू हे. दादानं पैसे दिले म्हणजे आपणही चाललो जाऊ फिराले. बस घेऊन घेतो तुला विजय घेवायचं राहील ते. दादानं पैसे दिले म्हणजे असाच राहीन या भिकारी. दादा दिन तेव्हा करण. दादा बायको बी दादाच्या भरोशावर केली का काय तर काय माहिती ना. काय करा माझं जीवनच खराब झालं बाबा. ते लहान मोठी त्या मस्त आहे बिंदास. भारी भरकम आहे हो बिंदू. साडी तर चांगली आहे. हो ना त्या बाई पहा बरं किती चांगल्या भारी भारी साड्या आहेत. किती स्वस्त्यात भेटल्या तर मी घेऊनच घेतल्या. मी हायगीच नाही केली 4-5 घेऊन घेतल्या. आणि यायचा दोस्तच होय तो. तर त्याला कधी म्हणजे माल काढायचा आहे. त्याला पूर्ण माल त्याला इकून टाकायचा आहे म्हणून तो कधी स्वस्त्या देऊन राहिला. घेऊन घेतले मी. हो चांगलं केली घेऊन घेतल्या तर. आणि तुला काय घेतली हो काजल? म्या पेटीकोट घेतली आता बाई आई 2 पेटीकोट घेतले मी. चांगला आहे. मला तर असं वाटे आते बाई का सगळ्याच घेऊन घेऊ काय. सगळ्यात मस्त होत्या आणि भारी भरकम होत्या चांगल्या. चल ठीक आहे तुला आवडल्या तो साड्या. चल आणल्या तर काही फरक नाही पडत. आणल्या चल ठीक आहे. ये ना व ललिता तू काऊन तिथं उभी आहे? ये ना पाय कशा मस्त साड्या आणल्या बिंदून. हो काऊन उभी आहे ललिता? ये ना पाय ना
कशा मस्त स्वस्त्यामध्ये भेटल्या आणि भारी भरकम आहे, मस्त भरदार आहे, मस्त भरीव आहे. पहा तुम्हीच माधुर्य लढते, साड्याच नाही पाहिल्या काय? अमाय इले काय झालं? काही नाही आत्याबाई, मी आल्याबरोबर तिला सांगलं नाही ना, म्हणून गुस्सा आला असन तिले. बिंदुताई ना मला नाही सांगितलं, मी इथं उभी आहे तरी माझ्या संग बोलल्या नाही, त्याच पाहून राहिल्या, असं तिले गुस्सा आला असं आत्याबाई. येवाव नाही आता, इथं आपण बसलो आहोत तर येऊन जावा, विचारा पहा, तर नाही तिथं उभी आहे. राहू द्या आत्याबाई, काही नाही. झोपले काय महाराज? आओ झोपले काय? नाही ललिता, झोपलो नाही. डोकं खाडं दुखून राहिलं म्हणून थोडंसं डोळे लावून बसलो. पाय दाबतं का? दाब. येऊन बसली तर दाब. पाय पाय बी दुखून राहिले. का लवकर? अरे बा मारतं काय दे रे बा, पोटावर कायले मारतं? अरे नाही तर काय करू तुम्हाला? तुमचे पाय दाबू काय? गाडे तर मला राणीसारखं ठेवून राहिले, तर पसरले आई तो रूम मध्ये येऊन नव्हतं. आता काय चालू पहा ललिता, अजून झालं का तुझं सुरू? आता काय म्हणतो मुले? ते पा तिकडे, ते पा दोघाचे बायका, लहान बिन मोठी बी, पा कसे एन्जॉय करून राहिले. पा बिंदून 2, 4, 5 साड्या आणल्या पा, आणि तिनं काय आणलं तिच्यासाठी, तिनं आणलं तिच्यासाठी अलग, मस्त मस्त साड्या पाहून राहिल्या, मस्त खुश आहे, घुमून फिरून मस्त. मी स्वयंपाक करत होती. मग काय म्हणतो मुले? करू दे, घेऊ दे ना, आपण बी जाऊ म्हटलं ना, जाऊ आपण बी. दादाने पैसे दिले म्हणजे जाऊ. ललिता, अरे या ना वहिनी. ललिता, हे घे तुझ्यासाठी साडी आणली, लाल कलर आवडते ना तुले? हे तुझ्यासाठीच आणली मी. 4 साड्या घेतल्या मी, 4. तर एक तुझ्यासाठी, एक माझ्यासाठी, एक काजलसाठी आणि एक आत्याबाईसाठी. असं हो का ताई? माझ्यासाठी बी घेतली काय? काय घ्यायची होती, राहू देते ना. तुमच्यासाठी काऊन नाही घेतली? आता स्वस्त्या भेटल्या तर काय मी एकटीच घेऊ काय? 4 जणीसाठी घेऊन घेतली मी. घे ना, पाय ना, पाय कशी मस्त भारी भरकम आहे, मस्त भरीव आहे. असं वाटत नाही 1000 रुपयाची म्हणून, 5000च्या लायकीची वाटते साडी. घे ना. हो काय ताई? घे. पाहिजो तू खोलून गेलून पाहिजो साडी, पण पिको फॉल करायची राहिली, ते एक दिवस करून घेऊ आपण, 4 साड्या मिळून. हो बिंदुताई, ठीक आहे. हो ललिता, पाहून घे वहिनीचं मन. एकटीसाठी नाही, तिनं साऱ्यासाठी आणल्या, आणि तू फालतू ती चरक 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 मामांग भिडतो, मामांग लावतो घनाना काही वाणी. हो, काऊन नाही चांगले राहणार का? सगळं त्याच्याच हातात आहे ना, पैसा अदला सगळं. तर भाऊजी गेले फिरायला, घेऊन गेले तर काय भाऊजीच्या हातात 10,000 असन. घे तुला जे घेवायचं आहे ते, मग तर नाही घेईन. तुझ्या हातात राहिलं असतं सर, तर तू घेतली असती ललिता सगळ्यासाठी. नाही घेतली असती, असं कसं नाही घेतली असती मी बी. चल आता पाहिजे साडी मस्त आणली वहिनी, तर वहिनीनं तुझ्यासाठी पाहिजे. हो, ते एका साडीनं काही मी पिघलणार नाही का? आणली तर आणली, काय झालं आणली तर आपल्याच पैशाची होय. तुम्ही काम करू लागता, ते त्याच्या पैशाने नाही आणली. हो तर आणली, तर साडी आणली मोठं न वाजून राहिले. आता हे बा, एक काम करा तुम्ही. माय भिन झालं अजून सुरू, चुपचापच नाही राहते बायको. हे पा धैर्याचे बाबा, तुम्ही आपलं अलग करा, तुमचा व्यवसाय अलग करा. तुम्ही तुमच्या हातात पैसा राहील, तुमचा व्यवसाय अलग करा, त्याचं वावर अलग राहू द्या. आणि ते राकेश बापूजी कसे ड्युटी करून राहिले, ते त्याचा पैसा त्याच्या हातात राहते, तसं तुम्ही तुमचा व्यवसाय अलग करा. हो आता सांगतो, तुमचा व्यवसाय अलग करा. पैसे मागायची गरज नाही पडली पाहिजे, नाही तर मी काहीतरी करन. हो पाहू ते काय करायचंय काय नाही. तर समोर थांब ना जराशी, धीर तर खाय. किती धीर खाऊ, मला जेवण नाही ढकून राहिलं. धीर खाऊ काही नाही. उद्या मी बोलतो, उद्या मी भाऊजी सोबत बोलतो, यायचं अलग करून द्या म्हणतो बस. हा मग लागन तर पैसा एकत्र राहिला तरी चालते, पण तुमचा पैसा तुमच्यापाशी राहील आणि बाकीचा अर्धा देऊन द्यायचा. असं जसं ते करतात तसं तुमचा व्यवसाय अलग. मी उद्या बोलतो भाऊजी सोबत, काही असो. काय बघ कर, काय करायचं आहे तर तुझ्या मतानं. तुझ्या तोंडाला लागणं परवडत नाही.